पेपर आणून मांडतात. कसा मोक्ष मिळेल त्या जीवाला? तुम्ही बसायला जाताय ना, गाथा बांधत हे जप करा, त्या आत्म्याला शांती मिळेल असं तिथे कृत्य करा. ते तसाच आहे, हा असाच आहे, तर अशी बातमी आहे. त्या पेपरावर त्यांच्या समोर बसणं आवडत नाही. ती वार्ता करीत बसता. सांगा, यांना दुःख आहे का? दुःखाची खंतच नाही की आपलं सुद्धा असंच होणार आणि आपल्या समोर सुद्धा अशी पेपर येणार. तो जीव बघतो तिथे असतो, तो सगळ्या खुर्चीवाल्याकडे बघतो की यांच्या हातात पेपर आहे. आणि माझी आशा आहे की 10 दिवसात जर यांनी नामस्मरण केलं असतं, भजन केलं असतं, गरुड पुराण लावलं असतं, तर माझा उद्धार झाला असणार. अजूनही आपण वायाला गेलेलो नाही. एक तास उरला मनुष्य देहामध्ये, एक तासात सुद्धा मुक्ती मिळाली. एक तास उरला संत विश्वास देतात की बाबा आता तरी उघडी डोळे, जरी अद्याप पिण्याकडे मातीची आग थोडे दगडाला बोलास, आता तरी डोळे उघडा. जर दिवस फुकट गेले नाही तरी गेला, परत हा नाही. याची आपल्याला सूचना महाराज देतात की शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, सुखदी आवर फेरा पडे. किती फिरावं लागेल, आतापर्यंत किती फिरलो त्याचं वर्णन संतांनी केलं. दुरोनिया म्हणता माझे ती कैसा मोकलिलो, परदेशी नाही कोणी अन्न पांगुळ झालो. त्यांनी कबूल
बरोबर आहे का? बरोबर आहे का? मग आपापले गळे तपासा. आणि जर तुम्हाला हे नाही कळलं तर फार मोठा अवघड आहे. येवाचे येवदंड वैतील माता इथे कोण रक्षण करील? इथे घरचे येणार आहे का? तिजोरीतलं सोनं येईल का तिथे? बंगले येतील का तिथे सोडवायला आपल्याला? नुसतं ऐकून तुम्ही सगळ्या गोष्टी काना वेगळ्या करता. वाटत असे कोणी नाही का? आम्ही पहिले झालो या गोष्टीची. आणि ही गोष्ट किती लवकर करायला पाहिजे. माऊली म्हणतात जडजोडी व्हायला निघे भक्तीचे वाटे लाग जे पावसी हवे किती लवकर निघायला पाहिजे. करावितात हरिपाठ कीर्ती मुक्ती जरी गाय हरिपाठ कुणी करायचा? 28 अभंग म्हणले म्हणजे हरिपाठ नाही आहे. हरी हरी तुम्ही म्हणाले सगळं हरी हरी हरी. एक हरिपाठामध्ये 108 वेळा हरी हा शब्द आला म्हणजे एक जप होतो एक हरिपाठ केला. असा जो नियम आहे त्या करता हरिपाठ आहे. हरिपाठामध्ये जपही घडतो आणि बोधही होतो. दोन्ही गोष्टी देह पवित्र होतो हरी हरी म्हटल्यामुळे आणि दोन्ही गोष्टी होतात. पण करायचं कुणी? तुम्ही काय करा? जप करा. प्रत्येकाने ग्रंथ चालू व्हायच्या आधी प्रत्येकाने एक माळ जपायची. तो जप होईल त्याच्यानंतर एकाने तो लिहून ठेवायचा. 10 दिवसामध्ये तो जप होईल ते पुण्य त्या आत्म्याला प्राप्त होईल. नुसतं ऐकायचं नाही, लढायचं नाहीये, तर जप करायला सुरुवात करायची. आम्ही ज्ञानेश्वरी आमच्याकडे चालले सकाळी जप होतो, ज्ञानेश्वरी झाल्यानंतर जप होतो. जपाला फार महत्व आहे कारण राम राम स्मराधी लावू करा काकडाला प्रगती सांडा वाहू घ्या उपाधी लक्ष लावणी राहा गोविंदी. तुम्हाला लगेच माळा टाकायला नाही सांगितलं, फक्त काय करायचं काय करायचं संतांच्या संगतीमध्ये जाऊन बसायचं. वैसता संतांचे
चाललो हे तुम्हाला पारायण केल्यानंतर कळणार. जसं वारीला गेल्यानंतर संतांच्या संगतीत आपण कसं राहावं, या सुखामध्ये आपण एकदा मुरलो की मग लाचावले मन लागली शे गोडी, दुसऱ्या वर्षी मी पंढरपूरला जाईल अशी वासना होणं म्हणजे संतांच्या संगतीमध्ये परमार्थ करा. तो परमार्थ डोळे उघडण्यासारखा होईल. डोळेच परमार्थ, तिथे डोळे उघडले जातात आणि संताला सोडून केलेला परमार्थ तो आंधळा परमार्थ आहे. विठ्ठल तसंच करायला पाहिजे. आता तुम्हाला तिथे डायरेक्ट करून दाखवायला पाहिजे. नाही ते कुठाने वेळ जातो, आयुष्य जात आहे पहा. आयुष्य चाललंय, आयुष्य गेले वाया गेलं. थोडं खाली लागवड एक क्षण आपल्याला गेला तर पृथ्वीचा मोल आहे. आपला एक श्वास गेला तर पृथ्वीचा मोल आहे. तो श्वास केव्हा जाईल सांगता येणार? तुमच्या आमच्या हातात तो श्वास नाहीये. डॉक्टरच्या हातात सुद्धा नाही. तो गॅस लावून तुम्हाला सांगतो जिवंत आहे. समजायचं गॅस लावला तिथे 50% तो गेलेला असतो. राहिलेले 4-5 दिवस तो दूर घेतो. अजून 4-5 दिवस तुम्हाला ते दिसतं हलवायला दाखवतो. तो श्वास गेलेला निघून गेला वारा आणि खाली राहिला असा. डोळे उघडा ना, त्या गतीला जाऊ नये, त्या अवस्थेला जाऊ नये म्हणून संत म्हणतात आता तरी काय करा, तुम्ही डोळे झाकून राहू नका आणि मग डोळे उघडा. कसे उघडा तर आपल्या दृष्टीने आपण त्या भगवंताला डोळे भरून या पाहिजे तेची मन सुख दे. इथे डोळे उघडा, संतांच्या जवळ डोळे उघडा. झाकू नका. आम्ही उलट करतो, देवाजवळ गेले की डोळे झाकतो. बरोबर आहे का? मग माया घुसते अंगात. आम्ही दर्शन घेतो, दर्शनचे डोळे झाकले की संपतात तुमचं. गुण आहे म्हणजे डोळे झाकल्यावर देवाचे कुठे नाहीच आहे ना. एवढं सोपं आहे का? संतांची संगती करावं लागेल. आपणही झाकायची नाही. आपण त्याला डोळे भरून या पाहिजे असाच प्रश्न आहे, असाच अभंग आहे. याच्यात पण आहे असं सांगितलं ना, डोळे भरून असं सांगितलं का डोळे झाकायचे. आणि म्हणून तुम्हा आम्हाला हा मनुष्य देह मिळला. महाराज म्हणतात तुम्ही डोळे झाकू नका. अभंगाचा पहिला
ही लोक बरंच आंधळ होतात. जसं मांजर असताना ते म्हणते मला पुरी बघत नाही, ते डोळे झाकून म्हणते. ते काय म्हणतंय मला पुरी बघत नाही. तसं तुम्ही डोळे झाकून घेतले, आम्हाला कोण काय करणार आहे, आम्हाला कोण बघणार आहे. मी तरी तुम्हाला बघत आहे. तुमचे किती डोळे उघडले. काही माणसं म्हणतात आमचे डोळे उघडले का, लई धंदा खाल्ला, लई डोकं झालं, आता आमचे डोळे उघडले म्हणतात की नाही. पण तो आंधळा होतो का तुमचे? आंधळाच होता. डोळे झाकणं आणि डोळे उघडणं, डोळे उघडणं म्हणजे ज्ञान आहे आणि डोळे झाकणं म्हणजे अज्ञान आहे. पण आता जे डोळे उघडे आहेत ते अज्ञान आहे. संतांच्या जवळ गेल्यावर डोळे उघडतात ते ज्ञान आहे. ज्ञान दृष्टी आवडते, मग ते दृष्टी देते. बोध दिला मद सांगाते, मार्ग लागिला नीट, क्रांती समोर गेली, दिसू लागली वाट. एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ. मग त्यांच्याच ही उजाडाची वाट आहे. आजही आम्हाला तुम्ही ऐकून आहात. पंढरीला जायला पाहिजे की नाही, त्या मार्गाने जायला पाहिजे की नाही, संतांची संगती यायला पाहिजे. आज तुम्ही महिनाभर जर हे केलं, संतांच्या संगतीमध्ये राहिला, तर त्या आनंदाला पारावार राहणार नाही. बरं का? रोज तुम्ही ज्यावेळेस हे कार्य कराल, श्रवण कराल, कीर्तन ऐकाल, मग नाही त्या आनंदाशी जोडा. सांगता गोष्टी लागती गोडा, आलाशी अकारा आमच्या झाडा तुका म्हणे वेगळा भक्तीच्या. मग तेथे बैसता संतांच्या संगती पडो आले कमलापती देव कळे. आणि तुम्ही देव कळेल एवढंच नाही, तर तो अनुभव यावा लागेल. तो अनुभव मी वासुदेव तत्वता हो येईल विचारिता, आहे ठाऊक सभागे संता, नाही आणि करूचा. मी वासुदेव आहे, मीच माझा परमात्मा आहे, मीच माझा आत्माराम आहे. हे शरीर माझं नाही आहे, हे घर माझं नाही. कोणाचे कोणाचे घर, कोणाचा हा देव आत्माराम त्याचा कोणाचं घर आहे, कोणाचं शरीर आहे, हे केव्हा कळू येईल. मग याबद्दलची ममता आहे, याबद्दल जो मोह आहे तो गेला पाहिजे, तर भक्तीला सुरुवात होईल. त्याचं सोंग ठरेल. सोंग दाखवून भक्ती नाही करायची. हातात साखर घेतल्यानंतर किती वेळ दिवस आपण हातात ठेवलं की गोड लागेल, तर काय करावं लागेल, ती तोंडात टाकावं. तसं किती दिवस आपण ऐकून किती दिवस ऐकणार आहोत. ते एक दिवस तुम्हाला अंगीकार केल्यानंतर जो आनंद मिळेल तो वेगळा आनंद असतो. त्या दिवशी तुमचा जन्म होईल, त्या दिवशी जर देहाचं सार्थक होईल की त्या दिवशी तुम्ही संतांचा अंगीकार केला. उजाडासारखी वाट आहे, याच्यामध्ये जो गोभाट चालू आहे तुम्हाला माहित आहे. काय गोभाट चालू आहे, अनेक प्रेम. आतापर्यंत जो गोभाट तुम्ही ऐकलाय, तुम्ही जरा गरुड पुराण वाचा, नाशिकेत वाचा, म्हणजे तुम्हाला गोभाट कळेल काय होतं. ग्रंथ वाचल्याशी कळत नाही काय होते. केले कर्मा झाले तिची भोगाले उतरले मेले अशी. जे आतापर्यंत तुम्ही फसाफसी करीत आलात, देवाला फसवत आलात, जीवाला फसवत आलात, तो जीव जाता वेळेस त्या मायेच्या भ्रमामध्ये पडून तुम्हा आम्हाला जी झालेली कर्माची फळ आहे ती भोगण्याकरता तिथे अडकून राहील. कारण कर्म हा भोग आहे आणि तो भोगावाच लागेल. आणि मग हे भोगावं नाही लागणार याच्याकरता तुम्ही आम्ही काय करा, सावध व्हा. किती सावध व्हा, जोपर्यंत हा श्वास चालू आहे तोपर्यंत सावध व्हा. एकदा का श्वास निघून गेला तर मग परत आपल्याला हा मुकाम नाही.
दिवसा आला फेरा पुढे का आज एखादे हा फेरा आला. महाराज म्हणतात ही उजेडासारखी वाट आहे ती चालली पाहिजे आपण अभंगाच्या दुसऱ्या उजेडासारखी नकारती वाट. आणि कीर्तनामध्ये महाराज सर्व श्रोत्यांना सांगत होते, पण त्या कीर्तनामध्ये तेथेच राहणारे कुर्मदास ज्यांना मांडीपासून पाय नाही, कोपरापासून हात नाही, आईला विनवणी करू लागले की
आपली कीर्तनाची वेळ झाली. आई मला तिथपर्यंत नेऊन सोडली. आईने पाठीवर घेऊन आईशी कळवळ्याची जाती घरी आंघोळ घालावी, गोपीचंद टिळा लावावा, कपडे घालावे, सगळं आईने करायचं. पाठीवर घ्यायचं आणि कीर्तनामध्ये नेऊन बसवायचं. खांबाला टेकून बसवावे, भांडलाच म्हणायचे. माझा एक असा श्रोता आहे देवा, रोज कीर्तनाला येतो, एक दिवस खाला नाही, रोज इथे कथा चालू आहे. देवा असं का केलं यार? आणि वारीचं महत्व सांगत असताना या मनुष्य देह परत नाही. एक वेळ तरी पंढरपुराला पंढरीशी धारे आल्याच्या संसारा दिनाचा सोहळा. कारण आपल्या या कार्यरत पंढरपूर यात्रा चालू होते, वारी चालू होते, त्रिनेश्वर वारी चालू होते, आळंदीची वारी चालू होते. हा फार मोठा क्रम आहे. म्हणून सांगतो मी हे चरित्र. कुर्मदास सर्व ऐकलं त्यांनी आणि आईला म्हणजे आई मी जाऊ का पंढरपूरला? अरे बाळा, रोज तुझी इथं पंचायतची सगळी सेवा करते, तुला कसं जाता येईल? तुला कसं जाता येईल? तर महाराष्ट्र म्हणतात की मनुष्य देह पडत नाही. आणि मला हा जो देह जरी मिळाला असला पांगळा लंगडा तरी माझी इच्छा आहे आई, परत मला देह मिळणार नाही. मला पंढरपुरात जाऊन एकदा भगवंताचं दर्शन घ्यायला पाहिजे. पण ठीक आहे, पण तू काय कर, भांडास महाराजांना विचार, माझं तू ऐकणार नाहीस, मी तुला बरोबर उत्तर देते. कीर्तन संपल्यानंतर भांडास महाराजांच्या जवळ त्याचे गडबड जवळ पायाजवळ गेले. भांडास महाराजांनी पाठीवर हात ठेवला, डोक्यावर हात ठेवला. काय रे बाळा, काय? महाराज तुम्ही म्हणतात ना पंढरपूरला जायचं, माझी इच्छा आहे पंढरपूरला. तुमची दिंडी जाते ना, मला तुमच्या दिंडीमध्ये न्याल का? बाबा, आमचा प्रवास फार मोठा असतो, रोजचं 16-17 किलोमीटर चालावं लागतं आणि तुझी अवस्था आहे, कसं जमेल तुला? पण तुम्ही दिसतो हो म्हणा ना. ते म्हणजे मला नाही कोणाला मानता येत नाही, पण तुझी अवस्था फार बिकट आहे. मी हात जोडून सांगतो, तू इथेच आई तुझी सेवा करते ना, तिथे तुझं कोण करणार? वारकरी आपापल्या प्रियेने नित्यनेम करणार, तुझ्याकडे कोण बघणार? डोळ्यातून अश्रू वाहू लागले. भानुदास महाराजांच्या सांगितलं, बाबा अरे इथूनच देवाचं दर्शन घे. नाही म्हणले, मला एकदा तरी जावे पंढरीशी, आवडे मनासी एकादशी असं वाटतंय ना. असं म्हटले, ठीक आहे बाबा, तुझं तू बघ, प्रयत्न कर. त्यांना वाटलं हा कसला येणार. दिंडी पुढे निघून गेली. जशी दिंडी पैठणमधून तिने प्रस्थान केलं, तसं यांनी आईला नमस्कार केला. आई, मला फक्त महाराज नाथ मागता जिथे कीर्तन आहे तिथपर्यंत नेऊन सोडलं. दिंडी बघितली डोळ्याने आणि विचार केला, क्षणाचाही विचार नाही केला की माझं कसं होईल. सुरुवात केली त्यांनी चालायला. कशी चालली असतील? लोटांगण घालीत किती गेले असतील एक दिवसाला. यांचं म्हणजे असं विचार गतीने चालू लागले. चालता सर्व अंगात काट्या, रस्त्याचे दगड. आता हात आहेत का रक्त पुसायला? नाही ना. सर्व अंगात रक्त निघायला गेलं आहे. काटे गोळीचे रस्त्याचे टोचलेले आहेत. तसंच विठ्ठल 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 करीत चाललेले आहे. असं करता जवळ पंढरपूरच्या जाता त्यांच्या देहाची अवस्था जास्त होऊ लागली. भगवंताने विचार केला, त्या पंढरीच्या मार्गाला राहवलं नाही. रुक्मिणी माताला सांगतात, माझा एक भक्त पंढरपूरला यायला निघालेला आहे. वाट पाहे उभा भेटीची भगवंत खाली उतरले, सावकाराचं रूप धारण केलं. जिथे सासवडच्या डोंगरामध्ये भगवंताने प्रवेश केला, तिथे त्यांची भेट झाली. सांगितलं, बाबा अरे दिंडी तर फार लांब गेली आणि तू इथेच आहेस आणि काय अवस्था केली? लगेच भगवंताने आपला शेला अंगावरला काढला, सर्व रक्त पुसलं त्याचं.
साफ केलं, डोक्यावर हात फिरवला. बाबा आता जा मागे, कशाला कशाला त्रास घेतो? कठीण आहे. ते वारकरी चालत नाम घोष करी, वैष्णव चालले गरजत, इंड्या पताकाचे भार, हाती टाळ रिंडी मुखी नाव गाणी, गजर होतो बहु मोठ्याने, नाही निवडली थोर नाही, नका निघलो विजेच्या निघाले. ते सगळ्याला म्हणतात या रे लहान थोर. प्रत्येक गावात गेल्यानंतर सगळ्यांना हाक मारतात, चला पंढरीला, चला पंढरीला. काय हो पंढरपुरामध्ये दिनाचा सोय संतांचं वचन पाळलं. त्यांनी रात्रीचं सुद्धा चालायला सुरुवात केली. अन्न वर्त केलं. जर मी अन्न खाईन तर मला विधी होणार, आणि विधी झाली तर माझी विधी कोण करणार? जर जास्त पाणी पिलो तर माझी विधी होणार, आणि माझे सर्व अंग भरलेलं कोण साफ करणार? सावकाराला सांगितलं, तुम्ही मला काही अन्न आणून देऊ नका, तुम्ही मला काही पाणी देऊ नका, माझा प्रवास रात्रीचा चालू राहणार. भगवंत सुद्धा थक्क झाले. त्यांनी सांगितलं, हा वारकरी माझ्या आयुष्यात पहिला आला. विठ्ठल बरोबर दिंडीच्या जवळजवळ त्यांनी घातली. तर रात्रीचं भरपूर इतकं लोकांना घालू लागले की देहाची पर्वा नाही केली. देह जाओ निर्धार झाले. आणि बरोबर दिंडीच्या पुढे नात्या पोत्याच्या पुढे दिंडी गेली आणि त्यांनी मार्गक्रम केला. रस्ता पुढे त्यांनी बंदी केला, सोलापूर मार्ग. बरोबर इंदापूरच्या पुढे गेले. सावता महाराजांचं जे स्थान आहे तिथपर्यंत गेले आणि तिथे गाय पडली दिंडीची आहे. तोंडावर हात ठेवून, अरे बापरे, अरे पूर्वा का अशा अवस्थेमध्ये तू? महाराज आलो नाही, मला चालवणारा, मला नेणारा कुठेतरी आहे. एक सावकार मला फार जीव लावतात, आज आले नाही पण येतात. डोळ्यात पाणी आलं म्हणतात महाराजांच्या.
त्यांच्या विचार केला की धन्य आहे त्यांचं जीवन. आपुल्या हिता आणि लहू गावाजवळ आले. दसमीचा दिवस होता. भानुदास महाराज निघून गेले. नियम असल्यामुळे पंढरपूरला दसमीला त्यांनी गेल्यानंतर आणि मग मात्र थकले. पूर्वदास थकले आणि सांगितलं आता देवा माझं येणं होत नाही एकादशीला. माझ्या शरीर सर्व दरदर झालेलं आहे. अन्न नाही पाणी नाही अशा अवस्थेमध्ये मी आहे. देवा आता काय करू? धावा केला. देवाने विचार केला एकादशी पाहूया. बघू कुणीतरी सांगवा येतोय का. आणि नेमके भानुदास महाराज देवाजवळ गेले. गेल्याबरोबर डोळ्यात आसू आले. तेव्हा अरे तुझा एक वारकरी तुझा एक भक्त लोहो गावामध्ये मंदिराच्या समोर देह टेकून पडलेला आहे. प्राण कंठाला आलेले आहेत. देवा काय करशील? त्याला भेट नाही देणार तू? देव म्हणतात भेटणार भानुदासा. त्याच्याकरता तर मी उभा आहे. बहुता वेळ भक्तीची आकाशा माझा विश्वास आहे तो येणार. आणि देव द्वादशीला बरोबर निघाले. निघाल्यानंतर नेमकं संतांनी ओळखलं की देव विटेवर नाही, ज्ञानोबर आहे. अनेक करून संत तिथे आहेत. निवर्तीनाथ आहेत, गोरोबा काका आहेत, संत मांदियाळे आहेत, ते नामदेव आहेत. सांगतात ज्ञानोबा म्हणतात हा देव विटेवरी नाही, कुठेतरी गेलाय. आज विटेवर देव दिसत नाही, देव कुठेतरी गेलेला आहे. फार मोठा कथा भाग आहे. जाता जाता सावता माळ्यांच्या माळ्यात देव गेले आणि तेथून सावता माळ्यांना घेऊन नामदेव आहे, ज्ञानोबा आहे, सावता महाराज ही सगळी लहू गावाला मंडळी आली आणि तेथे त्या कुर्मदासाच्या जवळ बसली. देवाने मांडीवर घेतलं कुर्मदासाचं मस्तक. देवाच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. भक्ता करता कासावीस झाला देव. अरे कुर्मा धन्य तुझी वारी, धन्य ही वारी तुझी धन्य आहे. पण आजपासून या वारीला महत्व राहील, तुझ्या स्थानाला महत्व राहील. आणि त्या कुर्मदासाने देवाच्या मांडीवर आपला प्राण सोडला. आजही समाधी त्या लहू गावाला आहे आणि द्वादशीला पंढरपुराहून दिंडी लहू गावाला येते आणि वारकरी नाचत नाचत तो सोहळा, तो पुण्य सोहळा साजरा करतात. आजही ती प्रथा चालू आहे. एवढी चरित्र सांगण्यामागे तुम्हा आम्हाला चांगलं शरीर मिळालेलं आहे, चांगले हात पाय तुम्हा आम्हाला आहे. मग पंढरीला जाण्याशिवाय तर आपण मेलो. काही न वाटतं आम्हाला वारकरी व्हावं लागेल मग पंढरीला जाऊन, असं काही नाही. भाव ठेवा. भाव ज्याचे गाठी त्याची लाभ घ्यावा. ज्याचा भाव ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे, देव भावाचा उठलेला हाती रोजगार द्यायचा. तुम्ही एकदा चाला, बरोबर तुमचं सर्व काम संत करतील. तुमचा निरोप संत सांगतील, तुम्हाला घेऊन जातील. ऐशी कळवळ्याची जाती करीला त्या संतांचे उपकार आहे. मग एकदा त्यांचं भजन करायचं. ज्ञानेश्वर
ईद पडेल. हा लाभ आहे. बहुता दिवसा लाभ तुम्हा आम्हाला झालेला, हा देह तुम्हा आम्हाला मिळाला. तर हा लाभ तुम्ही आम्ही असं सोनं गेलं पाहिजे, भगवंताकडे गेलं पाहिजे, भगवंताचं रूप पाहिलं पाहिजे आणि तेथे कान धरून नाचलं पाहिजे, लोटांगण घातलं पाहिजे. तर पंढरीची वारी, चंद्रभागे स्नान, हरिविधी कथा, समाधान चिंता सर्व काळ. सगळ्यात सोपं आहे तिथे राहायची सोय. आपले काशीनाथ बाबांची धर्मशाळा आहे, आपली ज्ञानेश्वर महाराज मंडळाची धर्मशाळा आहे. तुम्हाला काहीच कमी नाही ठेवू शकत, तरी तुम्ही जांभळ्या खाता, डोळे लागता. जो वारी आली तुम्हाला जमणार नाही. मला वाटते सगळी मंडळी जेवढी अधिक महिन्यामध्ये आहे तेवढी मंडळी दिंडीमध्ये दिसली पाहिजे. तर तुम्ही ऐकलेलं कीर्तन आज पुण्य म्हटल्याचं बरोबर. मग हात वर करा, कोण जाणार आहे? आता आली वारी, क्या बात आहे. हात तर वर करा. तयारी नाही आणि उद्या कोरोना निघलं तर संतांनी सांगितलं, ही माझे वाकतरी मागे पाहिजे. निश्चय करा, निश्चयाचे बळ तुकाबलिकेची निश्चय केला पाहिजे, विश्वास केला पाहिजे. तुमचा सगळा विश्वास संसारावर आहे, तुमचा सगळा विश्वास धनावर आहे, तुमचा सगळा विश्वास प्रपंचावर आहे. आणि म्हणून तुमचे पाय जड झाले, तुमचे हात जड झाले. टाळ्या वाजल्या सुद्धा तुम्ही मागे पुढे बघत. येथे आळस त्याने केला मग काय होईल? तो नरकाचा धनी होणार. कोणी त्याची कीव करणार नाही. पण आज संत तुमची कीव करतात, तुमचे घरचे कीव करत नाही. नवे नवे तुम्ही सुद्धा तुमची कीव करत नाही. आपण आपलं माघारीच झालो शकतो. कैसे दारा कैसा विकलो कासा या घातला फसलो हा जगत तुका माहिती. आज तुम्ही हात वर केले नाही याचा अर्थ की तुम्ही देवाकडे कौल दिला नाही. तुम्ही तुमचं नुकसान कशामुळे झालं की तुम्ही संसारावर जास्त भर दिला, तयारी नाहीये. आणि म्हणून सांगतो संतांच्या पायी हा माझा विश्वास सर्व कामे नाश. केवळ म्हणा तुम्हाला, तुम्ही जर म्हणले आणि तुमचं जर 90 वर्ष आयुष्य असेल, तुम्ही जर हात वर केला असता तर 10 वर्ष अजून देव ठेवेल. पण तुमचे हात खाली म्हणजे आयुष्य कमी झालं. माझी या भक्तीला जळवते जी आहे, पण आगा पृथ्वीवरील पाषाण नसती काही. मातीची या गोळा दगड आला पोटाशी. त्या आईचे उपकार, त्या वडिलांचे उपकार, संतांचे उपकार, देवाचे उपकार याच्यातून मुक्ताई होण्याकरता तुम्ही आपली तयारी केली पाहिजे. आपली आपण करा सोडवर संसार बंधन सेवा. ही मंडळी तुम्हा आम्हाला या सेवेमध्ये आमंत्रित करते. कायेने, वाचेने, मनाने तुम्ही आम्ही ही सेवा पार पाडली पाहिजे. अशीच दर दिवस तुम्ही येथे उपस्थिती दाखवली पाहिजे आणि हा चाललेला सोहळा पार पाडला पाहिजे अशी आपण देवाकडे प्रार्थना करू. आजच्या सेवेला पूर्णता देऊ. शेवटचं चरण म्हटलं जाईल.